शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 जगत गौतम बुद्धांचा। प्रथमतः सगळ्यात महापुरुषांना वंदन करून हे जे कार्यालय झाले त्या कार्यालयाच्या निमित्तानं मी इथल्या समस्त ग्रामस्थांना आणि सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थानं या शुभेच्छा देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत एवढे वर्ष काम करत असताना, संघर्ष करत असताना, लढा देत असताना या माध्यमातून मी इथल्या नागरिकांना एवढंच सांगू इच्छितो, हे कार्यालय नसेल तर खऱ्या अर्थानं न्यायालय असेल। ज्यांना तहसील म्हणून न्याय मिळत नसेल, ज्यांना पोलीस स्टेशन म्हणून न्याय मिळत नसेल, ज्यांना प्रांत लेवलला न्याय मिळत नसेल, ज्यांना कलेक्टर लेवलला न्याय मिळत नसेल, तर खऱ्या अर्थानं या कार्यालयाच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे करू। जरी हे आशिष जाधवांचं ऑफिस असेल तरी मी या गोष्टीची ग्वाही देतो की या ऑफिसमधून हे जरी इथं तरी आशिष जाधव बसत असेल, परंतु आशिष जाधव जरी इथं बसत असतील तरी या ऑफिसवरती पूर्ण नजर आणि तुमच्या या विभागातल्या प्रश्नांसाठी मला एक जरी कॉल आला, मंत्रालयापर्यंत सूत्र हलवायला लागले तरी चालतील, परंतु तुमच्या पक्षांसाठी जेवढे प्रयत्न करावे लागतील तेवढे करू आणि संघर्ष करावा लागेल तेवढे आम्ही 100% करतो। या ऑफिसच्या आज ओपनिंगच्या निमित्तानं, कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी ही या विभागातील ग्रामस्थांना एक ग्वाही देतो। प्रश्न असा आहे की एखादा व्यक्ती जर आपल्याला तात्काळ मदत करत असेल किंवा तात्काळ जर आपल्या एका फोनवरती उभा राहत असेल किंवा न्याय देत असेल तर त्या व्यक्तीची दखल घेणारे एक व्यक्तिमत्व आशिष जाधव आहे। आणि मी या माध्यमातून एवढंच सांगतो की मदत म्हणण्यापेक्षा, कोणतंही आश्वासन देण्यापेक्षा वेळेला या विभागातील नागरिकांनी आशिष जाधवला वेळ द्यावी आणि त्या येणाऱ्या वेळेमध्ये तो हिरो आहे की झिरो आहे आणि त्याला हिरो बनवण्यासाठी तरी भाईसाहेब जाधव आता एक प्रयत्न करणार आणि त्याच्यासोबत मजबूतीनं पाठीमागे नाही तर आशिष जाधवच्या सोबत एक मजबूती करणार। आशिष भाऊ, कोणत्या उद्देशाने आपण इथं जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केलेलं आहे, काय सांगणार? सर्वप्रथम महामानवांना मी त्रिवार वंदन करतो, सर्व महापुरुषांना मी वंदन करतो आणि या ठिकाणी प्रामुख्याने आपल्या या सीजी पार्कमध्ये मी सर्वप्रथम आपले पंचायत समिती सदस्य, आग्रेकोळी महोत्सवचे अध्यक्ष
आणि माझे परममित्र माझे मोठे बंधू त्यांचे मी मनपूर्वक आभार करतो. यांचं असं नाव श्री विनोददादा मुकादम, एकच माझा विनोददादा असे माझे परममित्र. त्यांनी हा जो पूर्ण मला जो पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे, त्यांनी मला सांगितलं होतं भरपूर खूप वर्षापासून त्यांचं मला सांगणं आहे की या ठिकाणी आपल्याला सामाजिक कार्य पहिल्यापासून तू करत आला आहे, इथून पुढे तुला करायचं आहे. त्याच्यामुळे त्यांनी जी मला सोबत दिलेली आहे ती मी समाज कार्यातून पुढे घेऊन जाणार आहे. त्याचप्रमाणे आमचे पॅन्थर भाईसाहेब जाधव यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष आपले विधानसभेचे अध्यक्ष पप्पू शेठ खंडागळे यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. तसेच वैशालीताई पाटील सरपंच पूर्णा गाव यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. रेखाताई मुकादम यांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि सर्व माझा बहुजन समाज या ठिकाणी आलेला आहे, त्यांचे मी सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो. कार्यालयाद्वारे कशा प्रकारे आपण जनतेच्या समस्या सोडवणार? कार्यालयाद्वारे या प्रकारे आता आपण महापुरुषांचे प्रत्येक समाजाचे समाजसुधारक असे आपण या ठिकाणी फोटो लावलेले आहेत. त्यांच्या विचारांना मी वंदन करून सर्व समाजाच्या लोकांना कायदेशीर न्याय देण्याचं काम मी या ठिकाणी करणार आहे. आणि पॅन्थर भाईसाहेब जाधव ही माझी सावली माझ्या पाठीशी आहे. आणि त्या प्रकारे मी या ठिकाणी लोकांचे अडीअडचणी ज्या कुठल्या गोष्टी असतील किंवा वैद्यकीय मदत वगैरे काय असेल त्या गोष्टी आपण पुरवणी करणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येने शुभेच्छुक इथे उपस्थित झाले, त्यांचे आपण आभार कशा प्रकारे व्यक्त करणार? भीम पॅन्थर बहुजन संस्था संघटना महाराष्ट्र राज्य, बहुजनित पॅन्थर संघटना महाराष्ट्र राज्य, तसेच मानवाधिकार संघटना ह्युमन राईट्स या माझ्या समस्त संघटनेच्या वतीने, तसेच आगरी कोळी महोत्सव विनोददादा मुकादम यांच्या वतीने मी सर्व बहुजनांचे हार्दिक आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा. आज आशिष जाधव यांचं या कार्यालयाचं उद्घाटन सोहळा आदरणीय जाधव साहेब, भीम पॅन्थर महाराष्ट्र राज्य, पप्पू शेठ खंडागले, पूर्णा गावच्या सरपंच वैशालीताई पाटील, कालेगावचे माजी सरपंच रेखा पाटील आणि समस्त मान्यवर. आज या ऑफिसचं 10-12 दिवस झाले काम चालू होतं, पण 2 दिवस मी नाही आलो. तर या ऑफिसमध्ये आल्यानंतर असं वाटतंय की इथे महामानव हुतात्मे यांना बघून असं वाटतंय की आशिष जाधव या कार्यालयामधून नक्कीच एक सामाजिक कार्य एक चांगल्या पद्धतीने करतील असं इथं आल्यानंतर चित्र बघितलं आहे. आणि ह्यापुढे आशिष जाधव यांना आमचं सहकार्य राहण्यास आणि दादाई साहेबांचा आशीर्वाद हे सदैव त्यांच्या पाठी राहणार. आणि एक चांगल्या प्रकारे त्यांनी समाजसेवा यातून निर्माण करावी, त्यांचं नाव लौकिक करावे, येणाऱ्या पुढील आयुष्यात त्यांना चांगल्या योग्य रीतीने वाचता मिळो अशी मी ईश्वराची प्रार्थनाही करतोय आणि पुढील शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर्वप्रथम सर्व महापुरुषांना वंदन करतो. आणि आज आशिष भाऊ जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचा जो सोहळा संपन्न झालेला आहे, त्या प्रसंगी जे काही मान्यवर उपस्थित आहेत त्यांचं मी सर्वप्रथम त्यांचं स्वागत करतो. आणि आशिष भाऊ जर म्हटलं तर ते एक लढवय्या व्यक्तिमत्व आहे आणि एक सामाजिक चळवळ त्यांच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. यापुढेही ईश्वर नक्कीच त्यांच्याकडे असे सामाजिक कार्य येतच राहतील आणि त्यांच्या माध्यमातून ते घडतच राहतील. आणि माझी काय असेल जी काय छोटी मोठी जी काय मदत असेल ती मी त्यांना नक्कीच करत राहीन आणि त्यांना पुढील त्यांच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करते आणि शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करते आणि आशिष दादा यांना पुढच्या वाटचालीत हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद.
जाधवांना मी मनापासून धन्यवाद देतोय की आज त्यांनी खऱ्या अर्थाने जनसामान्यांसाठी एक बसण्याचं ठिकाण त्यांनी फिक्स केलेलं आहे. कारण ह्या माणसाला मी स्वतःहून काम देत होतो की गोरगरिबांची कामं राहिली माझ्याकडनं जी होत नव्हती तीही आशिष जाधव पूर्ण करत होती आणि आज त्याला बसण्याचं असं ठिकाण दिले. त्यांच्याबरोबर सर्व श्रेष्ठीय मंडळी त्यांच्याबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते आणि या भीम जनतेचं खरा कैवारी आज आशिष जाधवला मी पुन्हा एकदा या ठिकाणी ऑफिसमध्ये येऊन त्यांना सदिच्छा व्यक्त करतोय आणि त्यांनी असेच जनसेवा लोकांची सातत्याने कामं करत राहावी आणि त्यांचंही प्रगती होत राहो ही सदिच्छा व्यक्त करतोय. येतच मी माझे 2 शब्द संपवतोय. धन्यवाद. जय हिंद. थँक्यू. जय भीम जय शिवराय. भीम पॅन्थर आशिष जाधव साहेब, पहिले तर मी याचं अभिनंदन करतोय की त्यांनी आपलं एक स्वतःचं कार्यालय ओपन केलेलं आहे. या कार्यालयात आता प्रत्येक जण तुम्ही त्यांच्या व्हिडिओ बघितले असतील, प्रत्येकाला न्यायासाठी प्रत्येक ठिकाणी त्यांचा आपलं भीमराव साहेबांचा निलापट्टा आणि एक हात चांगलं आहे. बघा, गरिबांना न्याय कोणीतरी देवावा त्यासाठी हा जर कार्यालय ओपन होत असेल तर तो कुणाचाही असो हे कल्याण गावासाठी पण चांगलं आहे. आणि गरीब दुबल्यांना जर कुठे काही म्हणजे कुणाचं दवाखाना बोला, पैशाची अडचण बोला किंवा काही प्रॉब्लेम असतील तर ते सोडवत असतील तर खरोखर एक खूप चांगलं काम आहे आणि त्यांनी हे काम स्वच्छ मनाने पूर्ण दिलाने करावे ही माझी अपेक्षा आहे. शिवराय. जय भीम. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. जय भीम. सर्व पहिले तर आशिष जाधव यांचं अभिनंदन करतो आणि भीम पॅन्थर या नावाने त्यांनी जी काही चळवळ चालू केलेली आहे आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये त्याच्याबद्दल खरोखर त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. कारण चळवळ ही 75 वर्षानंतर लोक चालू करायची. 9 तरुणांमध्ये चळवळ म्हणजे हा विषयच नव्हता. तर 9 तरुण बोलले तर आता आम्ही मोजके जसे बोटावरती मोजण्या एवढेच आहेत लोक आता. तर त्यांनी हे काम खूप चांगलं केलेलं आहे इथं आणि आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये त्याला कुठेही काही मदत लागली तर मी त्याच्या पाठीशी 100% उभा राहणार. मी शेतकरी संघटनेचा कोकण विभागीय अध्यक्ष आहे प्लस पोलीस टाईमचा उपसंपादक आहे महाराष्ट्राला. त्या अनुषंगाने त्याला परत एकदा शुभेच्छा देतो आणि भीम पॅन्थरच्या या कार्यालयाला अशाच धडाडीचं काम आणि लोकांना न्याय देण्याचं काम चालावं. पुढेही कॉम्प्रोमाइज न करता मी जे आहे ते त्याला क्लिअर तिथं सांग इथं कॉम्प्रोमाइज हा नावच नाही आला पाहिजे या ऑफिसला. कारण आपण कार्यकर्ते आहे, कोणाला मॅनेज होणे हा आपला सिद्धांतच नाही आहे. बाबासाहेब हे कधी कोणाला झुकलेच नाही. छत्रपती शिवाजी महाराज कधी झुकले नाही, शाहू महाराज झुकले नाही, तर आपले पूर्वजच झुकलेले नाही आहेत. तर आपला इतिहास डोळ्यासमोर ठेवून आपण लोकांना न्याय कशा पद्धतीने देता येईल, इथली जी रांजलेली गांजलेली जी काही हा जो काही समाज आहे आणि 2 समाजामध्ये जो काही तेढ आहे आणि ही जी काही शासकीय ही काही लोक जी आहेत राजकीय यांच्या माध्यमातून वारंवार होत असतो तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. या भीम पॅन्थर या चळवळीच्या याच्यातून मी आशिषला एवढंच सांगतो का कधीही आपल्या नावाला आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना आणि संविधानाला गालबोट लागेल असं कुठलंच कार्य आपल्या हातून झालं नाही पाहिजे. 100% न्याय तर न्यायच दिला पाहिजे. मग तो काही पैसा किती आडवा आला आणि किती कोणी भडवा उभा राहिला तरी आपण त्याला जय भीम. जय भीम. प्रथमतः मी आशिष जाधव यांना एक असं भिवंडी ग्रामीण आणि ठाणे जिल्ह्याचा एक मानबिंदू म्हणून आम्ही बघतो त्यांना. त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये मी भिवंडी ग्रामीणमध्ये काम केलं आहे. या माणसाकडे येणारी कुठलीही व्यक्ती न जात बघते, न धर्म बघते, न पात बघते. आशिष भाऊ अशी एक माणूस आहे त्या माणसाकडे कुठल्याही प्रकारचा कुठलाही असा अन्याय होणारी व्यक्ती आली आणि त्या माणसाने त्याची मदत नाही केली ते पण 1 रुपया कुठल्याही प्रकारची मदत न घेता, हे खूप महत्त्वाचं लक्षात ठेवा. मी स्वतः भिवंडी ग्रामीणचा शिवसेनेचा समन्वयक आहे. आपल्याला बघतोय आपण की जे चाललं आहे तो कुठल्या पक्षाचा आहे, मी कुठल्या पक्षाचा आहे, ही व्यक्ती ते बघत नाही. ही व्यक्ती एकच बघते की या माणसाला
आपल्याला मदत करायची आहे. आज आशिष जाधव देशात प्रत्येक ठिकाणी त्याचं नाव आहे आणि याच व्यक्तीमुळे आज आपण बघतो की चारी बाजूला कुठे कुठे नाही झाला आहे तिथं आशिष जाधव खूप महत्त्वाचा माणूस आहे. ह्या तर फक्त एक ऑफिसचा सोहळा आहे, पण खरं म्हणजे त्याचं ऑफिस त्याच्या हृदयात आहे. फक्त फोन करा ते ऑफिस प्रत्येकाच्या दारात हजर राहतं. म्हणजे चालतं फिरतं ऑफिस बोलू शकतो आपण. कुठला नेता कामाला येणार ना तुमच्या, फक्त आशिष जाधवला 3 वाजता रात्री फोन करा. आशिष जाधव घरबार बायकाबरोबर सोडून आपल्या दारात येतो. याचं श्रेय फक्त त्याच माणसाला जातं आणि त्याच्याबरोबर असणारी बहुजन संघटना. बहुजन म्हणजे बहुजन, ज्याच्यामध्ये एकच शब्द लपलेला आहे, ज्याच्यामध्ये सर्व जाती धर्म आणि पंथ येतात. आशिष भाऊला खूप खूप शुभेच्छा. आज आशिष भाऊ ज्या स्तरावर पोचला आहे, मला वाटतं की तो स्तर फक्त 1% आहे. आशिष भाऊला अजून 99% स्तर पार करायचे आहेत आणि नक्कीच बहुजन संस्थाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आम्ही सर्व मित्रमंडळ परिवार मिळून आम्ही आशिष भाऊच्या सोबत राहू आणि मागे नाही तर आम्ही पुढे राहू. पहिला वार झेलायला आम्ही असतो आशिष भाऊ समोर आणि ते आम्ही बघितलं आहे. रस्त्याचं आंदोलन असू दे, भिवंडीचे रस्ते कोणी गेलेत हे नेत्यांना जाऊन विचारा, ते तुम्हाला सांगतील. तर रस्त्यावर पडून पडून उन्हामध्ये आम्ही आमची घासले आणि याची उदाहरणं त्यांच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा. आज म्हणून देशातनं म्हणा, राज्यातनं म्हणा, राज्य सरकारकडून वेगवेगळे निधी आणण्याचं काम आम्ही केलं आहे. कशेड ब्रिजचं आंदोलन म्हणा, रस्त्याचं आंदोलन म्हणा, MMRDचं आंदोलन म्हणा, घरं तुटणारी होती त्याचे आंदोलन म्हणा. याच्यामध्ये आम्ही छोटे आहोत म्हणून आम्ही खारीचा वाटा बोलतोय, कारण आमचा हात तेवढाच मोठा आहे. आणि त्याच रस्त्याने जाताना आज आमचे आईवडील, आमच्या आया बहिणी आम्हाला आशीर्वाद देतात. का तर त्यांना माहिती आहे की बाबा डिलिव्हरी करणारी बाईसुद्धा भिवंडी ग्रामीणमध्ये रस्त्याने जाताना पडून बिचारी गेलेली आहे. आज त्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत, आशिष भाऊ सोबत आहे आणि त्याचं श्रेय फक्त सामान्य कार्यकर्त्याला जातं. आशिष भाऊची प्रगती अशी दिवस रात्र अनगिनत होऊ दे. आशिष भाऊला कुठलेही त्याच्या अंगावर कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर असं दोष कोणाचा नाही आहे. माणूस पुढे राहील आणि आम्ही त्याच्यासोबत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.